गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू डीटीसी. नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बायोटेल ही आपली सिरीज चालू आहे. खूप छान प्रकारे आपण स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये डेली आपण एक व्हिडिओ अपलोड करतोय आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं छान प्रकारे रिव्हिजन टॉपिकचं होऊ शकतं. 100% NCERT लाईन बाय लाईन कव्हर करतोय. टॉपिक सांगत असताना फक्त कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे आणि स्टोरी तुम्ही ऐकली पाहिजे. आजच्या स्टोरीमध्ये परत मी एन्झाईमचा सेकंड पार्ट पुढे कंटिन्यू करतो. आजच्या स्टोरीचा माझा टॉपिक असणार आहे बाळांनो, हाऊ डू एन्झाईम इन्क्रीजेस सच अ हाय रेट ऑफ रिॲक्शन. टॉपिक आहे हाऊ डू एन्झाईम इन्क्रीजेस सच अ हाय रेट ऑफ रिॲक्शन. तर याचा आन्सर मी एन्झाईमच्या डेफिनेशन मध्येच दिलेला आहे की एन्झाईम्स इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन बाय डिक्रीजिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी. लक्षात घ्या, एन्झाईम्स इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन बाय डिक्रीजिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि आपण सांगितलं होतं की रेट ऑफ रिॲक्शन विच मीन्स व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन व्हेन डायरेक्शन इज मेन्शन. जर डायरेक्शन मेन्शन केलेली असेल तर तुम्ही रेट ऑफ रिॲक्शनला व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन असं पण म्हणू शकता. आता एन्झाईम कसं काम करतात, तर टर्शरी स्ट्रक्चर प्रोटीन हे बायोलॉजिकली ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्यापासून एन्झाईम तयार झालेले असतात. आणि या एन्झाईमकडं एक ऍक्टिव्ह साईट असते. या ऍक्टिव्ह साईट सोबत सबस्ट्रेट येऊन बाइंड होतो. सबस्ट्रेट बाइंड झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर पुढे एक ट्रान्झिशन स्टेट स्ट्रक्चर तयार होतं. आणि ट्रान्झिशन स्टेट स्ट्रक्चर तयार झालं की त्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग, सबस्ट्रेट मधले बॉन्ड ब्रेक होतात, न्यू बॉन्ड फॉर्मेशन होतं, एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि हा एन्झाईम प्रोडक्टला रिलीज करतो आणि एन्झाईम परत रेडी होतो दुसऱ्या सबस्ट्रेट सोबत रिॲक्ट होण्यासाठी. तर अशा प्रकारे ही एक केमिकल रिॲक्शन होत असते. बरं, आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला शिकायचंय की एन्झाईम रिॲक्शनचा रेट कसं वाढवतात. तर मी सांगेल की ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करून एन्झाईम रिॲक्शनचा रेट वाढवतात. मग सर ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय, तर सिंपल डेफिनेशन जर मला सांगायची म्हटलं तर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इनिशिएट द रिॲक्शन इज कॉल्ड ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि ऍक्च्युअल अकॉर्डिंग टू NCERT जर मला डेफिनेशन सांगायची म्हणलं तर ऍक्टिव्हेशन एनर्जी इज अ एनर्जी डिफरन्स बिटवीन सबस्ट्रेट अँड ट्रान्झिशन स्टेट. सबस्ट्रेटची एनर्जी किती आहे आणि ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी किती आहे, या दोघांमधला एनर्जी डिफरन्स म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता जर तुम्ही NCERT टेक्स्टबुक मध्ये बघितलं तर ऍक्टिव्हेशन एनर्जी आपल्याला दोन ग्राफच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेली आहे. आपण जो ग्राफ घेतलेला आहे तो कसा घेतलाय, पोटेन्शियल एनर्जी वर्सेस प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन असा घेतलेला आहे. वाय ऍक्सिस वर पोटेन्शियल एनर्जी, एक्स ऍक्सिस वर प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन आहे. आणि ज्यावेळेस आपण सबस्ट्रेट पासून ग्राफला चालू करतो आणि प्रोडक्ट पर्यंत ग्राफ कंप्लीट करतो तर त्यावेळेस आपल्याला दोन ग्राफ आहेत आणि दोन ऍक्टिव्हेशन एनर्जी आहेत. ज्यावेळेस तुम्ही एक ग्राफ तुम्ही बघता तर या ग्राफ मध्ये तुम्हाला असा खूप मोठा ग्राफ वर जाऊन प्रोडक्ट तयार करतो. तर तो जो ग्राफ आहे तर त्या ग्राफची ज्यावेळेस आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी मोजतो तर त्यावेळेस तिथं जास्त असते. म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी विदाऊट एन्झाईम खूप जास्त त्या ग्राफ मध्ये दिसते. आणि जो दुसरा ग्राफ दाखवलेला आहे तर तो छोटा ग्राफ आहे आणि ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हेशन एनर्जी ही कमी दाखवलेली आहे. आणि मग तिथं ऍक्टिव्हेशन एनर्जी विथ एन्झाईम हा छोटा ग्राफ असतो, ऍक्टिव्हेशन एनर्जी विदाऊट एन्झाईम हा मोठा ग्राफ आहे. म्हणजे बाबांनो, विदाऊट एन्झाईम जर रिॲक्शन केली तर ऍक्टिव्हेशन एनर्जी खूप जास्त लागते आणि जर विथ एन्झाईम रिॲक्शन केली तर ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी लागते. हे आपल्याला त्या ग्राफ मधून लक्षात येतं. म्हणजे एन्झाईम रिॲक्शनचा रेट कसा वाढवतात, तर ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करून रिॲक्शनचा रेट वाढवतात. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. हा एक PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे नीटचा, लक्षात ठेवा. बरं, आता या ग्राफचा स्टडी करत असताना आम्ही काय काय लक्षात घेतलं पाहिजे, तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एका बाजूला हा स्टेबल सबस्ट्रेट असेल आणि या स्टेबल सबस्ट्रेटचं कन्व्हर्शन स्टेबल प्रोडक्ट मध्ये करत असताना खूप सारे इंटरमिडिएट स्ट्रक्चरल स्टेट तिथं आम्हाला पाहायला भेटतात.
किंवा अल्टर्ड स्ट्रक्चरल स्टेट या स्टेबल सबस्ट्रेट आणि स्टेबल प्रोडक्टच्या मध्ये खूप साऱ्या असतात. आणि या इंटरमिडिएट स्ट्रक्चरल स्टेट मधली एक स्टेट म्हणजे ट्रान्झिशन स्टेट जी पीकला दाखवलेली आहे ग्राफच्या. आणि यस, ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे तर ती हायेस्ट एनर्जी स्टेट आहे, लक्षात ठेवायचे. ट्रान्झिशन स्टेट ही ट्रान्झिएंट आणि अनस्टेबल असते, म्हणजे थोड्या वेळासाठी तयार झालेली स्टेट असते आणि ती अनस्टेबल असते. त्याचं कन्व्हर्शन लगेच पुढे प्रोडक्ट मध्ये होणार असतं, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. आता स्टॅबिलिटी कुठल्याही स्ट्रक्चरची कशावर डिपेंड आहे, तर स्टॅबिलिटी ही त्याच्या एनर्जी स्टेटसवर डिपेंड आहे. ज्याच्याकडे एनर्जी खूप जास्त तर तो अनस्टेबल असेल, ज्याच्याकडे एनर्जी कमी तो स्टेबल असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर डिपेंड ऑन, कशावर डिपेंड आहे तर त्याच्या एनर्जी स्टेटसवर डिपेंड आहे. हे आम्हाला इथं माहित असलं पाहिजे. बर, अजून काय तुम्हाला सांगता येईल सर? तर बाळांनो मला सांगता येईल की रिॲक्शन म्हणजे नेमकं काय, तर केमिकल किंवा मेटाबॉलिक कन्व्हर्शनला रिॲक्शन म्हणायचं. एखाद्या केमिकलचं दुसऱ्या केमिकलमध्ये कन्व्हर्शन होतं, त्याला आपण काय म्हणू शकतो? रिॲक्शन म्हणू शकतो. एका बाजूला सबस्ट्रेट असेल आणि दुसऱ्या बाजूला प्रोडक्ट असेल. लक्षात ठेवायचं, सबस्ट्रेटचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? प्रोडक्टमध्ये होतं, लक्षात ठेवायचं. मग द केमिकल विच इज कन्व्हर्टेड इन टू प्रोडक्ट, द केमिकल विच इज कन्व्हर्टेड इन टू प्रोडक्ट इज कॉल्ड सबस्ट्रेट. असं केमिकल ज्याचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्शन होणार आहे त्याला काय म्हणू शकतो आपण? सबस्ट्रेट म्हणू शकतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. या टॉपिकमध्ये मग जो दिलेला ग्राफ आहे तर तो दिलेल्या ग्राफमध्ये जर तुम्ही बघितलं तर ग्राफमध्ये बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की सबस्ट्रेटची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे आणि प्रोडक्टची पोटेन्शियल एनर्जी कमी आहे. यावरून असं लक्षात येतं की रिॲक्शन होत असताना या रिॲक्शन मध्ये एनर्जी रिलीज केली, कारण सबस्ट्रेटकडे पोटेन्शियल एनर्जी जास्त होती आणि प्रोडक्ट तयार झाला त्यावेळेस त्याच्याकडे कमी आहे. म्हणजे रिॲक्शन होत असताना पोटेन्शियल एनर्जी काय झाली आहे? रिलीज झाली आहे. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. पोटेन्शियल एनर्जी काय झाली आहे? रिलीज झाली आहे. आणि अशा रिॲक्शन्सला आपण काय म्हणतो तर एक्झोधर्मिक रिॲक्शन म्हणतो किंवा त्याला आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणतो. मग थर्मोकेमिस्ट्रीमध्ये दोन प्रकारच्या रिॲक्शन आहेत. एक आहे एक्झोधर्मिक रिॲक्शन आणि दुसरी आहे एंडोधर्मिक रिॲक्शन. एक्झोधर्मिक रिॲक्शन कुणाला म्हणायचं? ज्या रिॲक्शन्स होत असताना एनर्जी रिलीज केली जाते त्यांना एक्सोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं. ज्या रिॲक्शन होत असताना एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते, वापरली जाते, त्यांना एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं. एक्सोथर्मिक रिॲक्शनचा डेल्टा एच हा निगेटिव्ह असतो, एंडोथर्मिक रिॲक्शनचा डेल्टा एच हा पॉझिटिव्ह असतो. एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये सबस्ट्रेट हा लेस स्टेबल असतो आणि प्रोडक्ट हा मोर स्टेबल असतो. एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये सबस्ट्रेट हा मोर स्टेबल असतो आणि प्रोडक्ट हा लेस स्टेबल असतो. तर अशा प्रकारे आम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. बाळांनो, रिॲक्शन होत असताना एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होणं हे ऑब्लिगेटरी आहे. म्हणजे कंपल्सरी एन्झाईम आणि सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला पाहिजे, आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स इज नेसेसरी फॉर रिॲक्शन कॅटालिसिस. रिॲक्शन कॅटालिसिस होण्यासाठी, रिॲक्शन घडून येण्यासाठी हा कॉम्प्लेक्स तयार झाला पाहिजे. त्याचबरोबर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन हा ट्रान्झिएंट फिनॉमिना आहे आणि ते स्ट्रक्चर पण अनस्टेबल असतं, हे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता आपण जर 2-3 डेफिनेशन घ्यायच्या म्हणलं तर ऍक्टिव्हेशन एनर्जी कशाला म्हणलं होतं मी, तर इट इज अ एनर्जी डिफरन्स बिटवीन सबस्ट्रेट अँड ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट कशाला म्हणलं मी, इट इज द हायेस्ट एनर्जी स्टेट ऑफ रिॲक्शन. ट्रान्झिशन स्टेट ही ट्रान्झिएंट आणि अनस्टेबल असते. आणि हीट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, तर इट इज अ एनर्जी डिफरन्स बिटवीन प्रोडक्ट अँड सबस्ट्रेट. हीट ऑफ रिॲक्शन एक्सोथर्मिक रिॲक्शनची निगेटिव्ह असते आणि एंडोथर्मिक रिॲक्शनची पॉझिटिव्ह असते, हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, आता याच्यानंतर पुढच्या टॉपिककडे मी जाण्याचा प्रयत्न करतो की नेचर ऑफ एन्झाईम ऍक्शन. नेचर ऑफ एन्झाईम ऍक्शन मध्ये लक्षात ठेवायचंय, एक एन्झाईम आहे प्लस सबस्ट्रेट आहे. सबस्ट्रेट येऊन एन्झाईमला बाइंड होईल, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होईल. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स नंतर त्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग, बॉन्ड फॉर्मेशन होईल, एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स तयार होईल आणि त्याच्यानंतर एन्झाईम प्रोडक्टला रिलीज करेल, म्हणजे प्रोडक्ट प्लस बाहेर एन्झाईम पडेल, तो एन्झाईम परत दुसऱ्या सबस्ट्रेट मॉलिक्यूलला बाइंड होऊ शकतो. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होईपर्यंत रिॲक्शन रिव्हर्सिबल असते आणि तिथून पुढची रिॲक्शन इरिव्हर्सिबल असते,
हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता एन्झाईम ऍक्शन सांगण्यासाठी माझ्याकडे दोन मॉडेल आहेत. एक ओल्ड मॉडेल आहे लॉक अँड की मॉडेल, आणि लॉक अँड की मॉडेल मध्ये लॉक ऍक्ट ॲज अ एन्झाईम आणि की ऍक्ट ॲज अ सबस्ट्रेट हे आपल्याला विसरता येणार नाही. जसं एन्झाईम कडे पॉकेट असतं तसं लॉकवर पॉकेट असतं, आणि सबस्ट्रेट जसा एन्झाईमला येऊन बाइंड होतं ऍक्टिव्ह साईटला, तशा प्रकारे की येऊन बाइंड होत असते येस लॉकला. म्हणून लॉक ऍक्ट ॲज अ एन्झाईम आणि की ऍक्ट ॲज अ सबस्ट्रेट हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मला सांगता येईल की इंडूस फिट मॉडेल. आता इंडूस फिट मॉडेलमध्ये सिक्वेन्शियली आम्हाला 4 स्टेप माहित असणं गरजेचं आहे. पहिली स्टेप बाळांनो लक्षात ठेवा. पहिल्या स्टेपमध्ये मला सांगता येईल की सबस्ट्रेट बाइंड विथ ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाईम, त्यालाच म्हणू शकतो फिटिंग इनटू ऍक्टिव्ह साइट. काय म्हटलं मी? पहिली स्टेप सबस्ट्रेट बाइंड विथ ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाईम. दुसरी स्टेप काय आहे? बाइंडिंग सबस्ट्रेट टू ऍक्टिव्ह साइट अल्टर द शेप ऑफ एन्झाईम so substrate covered more tightly by enzyme. सबस्ट्रेट कवर्ड मोर टाइटली बाय एन्झाईम, म्हणजे बाइंड झालेला सबस्ट्रेट हा एन्झाईमचा शेप बदलतो, ज्याच्यामुळं सबस्ट्रेटच्या पूर्ण बाजूनं एन्झाईम त्याला कव्हर करून घेतो. तिसरी स्टेप, नाऊ ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाईम अँड सबस्ट्रेट आर क्लोज प्रॉक्सिमिटी. दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले आहेत. Now, active site of enzyme and substrate are close proximity, which leads to breaking of chemical bond in substrate and formation of enzyme product complex. तिसरी स्टेप. आणि फायनल स्टेप आहे, चौथी स्टेप आहे एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्सचा जो तयार झालेला आहे त्याच्यामध्ये काय होईल आता फायनल स्टेप मध्ये, फायनली एन्झाईम रिलीजेस प्रोडक्ट ऑफ रिएक्शन and free enzyme ready to bind with another molecule of substrate and once again catalyze the reaction. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या 4 स्टेप आम्हाला नेचर ऑफ एन्झाईम ऍक्शन मध्ये इंडूस फिट मॉडेलच्या माहित असणं गरजेचं आहे. आजच्या स्टोरीमध्ये आपण 2 टॉपिक कंप्लीट केले. हाऊ एन्झाईम इन्क्रीजेस सच अ हाय रेट ऑफ रिएक्शन, and second one nature of enzyme action. Thank you very much.